श्री स्वामी समर्थ। महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंग घरच्या घरी कसे तयार करावे, 108 शिवलिंगांची स्थापना आणि पूजन कसे करावे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या YouTube चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जर चॅनेलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा। पार्थिव शिवलिंग। पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीपासून बनवलेला शिवलिंग तयार करून त्याची पूजा करणे। माती, चिखल, वाळूपासून बनवलेले हे शिवलिंग पंचमहाभूतांचे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचे प्रतीक मानले जाते, म्हणून याला पार्थिव शिवलिंग म्हणतात। स्वतःच्या हाताने चिखल मळून त्याचे शिवलिंग तयार करणे, त्या शिवलिंगाची पूजा अर्चा करणे, यामुळे अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि एक प्रकारचा आनंदही मिळतो। पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात। मनोकामना पूर्तीसाठी या पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे। हे पार्थिव शिवलिंग कसे तयार करावे, त्याची पूजा कशी करावी ते पहा। सर्वप्रथम स्वच्छ पवित्र जागेतील काळी माती, चिकन माती किंवा नदीकाठची शेतातील माती घ्यावी। या मातीमध्ये अनेक प्रकारची घाण असते, येता जाताना सतत आपण ती पायदळी तुडवत असतो, त्यासाठी या मातीचे अगदी शुद्धीकरण करून घ्यावे। त्यासाठी एका घमेल्यामध्ये ही माती घ्यावी। मातीत जे काही खडे असतील ते काढावेत, त्यामध्ये गोमूत्र शिंपडावे, त्यानंतर गुलाबजल टाकावे, एक कापूर बारीक करून टाकावा, थोडीशी चंदन पावडर टाकावी, त्या मातीमध्ये अगरबत्त्या लावाव्यात, थोडेसे भस्म टाकावे, त्यानंतर आपल्या हाताचा असा मातीला स्पर्श करून ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा। एक वेळा श्री सूक्त म्हणावे, गायत्री मंत्र 24 वेळा म्हणावा। अशा प्रकारे मातीची शुद्धी करून घ्यावी। त्यानंतर हात बाजूला काढून अगरबत्ती साईडला लावावी। त्यानंतर मातीमध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करून ते मळून घ्यावे। मळत असताना थोडेसे गाईचे दूध मिक्स करावे। अशा प्रकारे चांगले मळून घ्यावे। या काळ्या मातीमध्ये चिकटपणा चांगला असतो, म्हणून पूजेसाठी ही माती वापरावी। हे शिवलिंग तयार करत असताना अखंड ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। मनात कोणतेही अभद्र वाईट विचार आणू नयेत, कारण ते त्यामध्ये उतरत असतात। मातीमध्ये जास्त पाणी घालून माती पातळ करू नये। शिवलिंग तयार करण्यासाठी अशा प्रकारे घट्ट मळून घ्यावे। अशा प्रकारे ही माती मळून घ्यावी। त्यानंतर एक ताट घ्यावे, त्यानंतर एक बेलाचे पान असे पालथे ठेवावे। शिवलिंगाचा खालचा भाग असा गोल तयार करून घ्यावा, व्यवस्थित बसवून घ्यावे। त्यानंतर जी जलधारा असते ती जोडून घ्यावी। मधोमध थोडासा खड्डा तयार करावा, त्यामध्ये शिवलिंगाची जी शाळुंका असते ती तयार करून बसवावी। पिंडीला व्यवस्थित आकार द्यावा। थोडे थोडेसे पाणी घालून पिंडीला चांगला शेप द्यावा। पूजेसाठी पिंडी भेगाळलेली किंवा चिरा पडलेली नसावी। अशा प्रकारे त्याला सारवल्यासारखे केल्यास पिंडी चांगली तयार होत जाते, पिंडीला आकारही चांगला येतो। पुढे मागे पिंडी व्यवस्थित झाली आहे का ते बघून घ्यावे। अशा प्रकारे हे पार्थिव शिवलिंग करून तयार आहे, पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही महाशिवरात्रीला किंवा श्रावणामध्ये एक असे हे मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करू शकता। जर आपल्याला 108 पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची असेल तर ते कसे करायचे ते पहा। छोटे छोटे 107 गोळे तयार करावेत, त्याला शिवलिंगाचा आकार द्यावा, म्हणजे वरची जी शाळुंका असते तशा प्रकारे 107 शिवलिंग तयार करावेत व असे मोठ्या शिवलिंगाला एका मागोमाग एक असे एक लावावेत। एकाच वेळी आपली 108 शिवलिंगाची पूजा होते। अशा प्रकारे एक एक करून शिवलिंग ठेवत जावे। 108 पेक्षा कमीही नको आणि 108 पेक्षा जास्तही नको, बरोबर 108च झाले पाहिजेत। मोठे शिवलिंग धरून 108 शिवलिंग झाले पाहिजेत। उरलेले छोटे छोटे शिवलिंग आहेत ते 107 या संख्येमध्ये हवेत। घरच्या शिवलिंगाला नाग किंवा नंदी लावू नये। अशा प्रकारे हे 108 पार्थिव शिवलिंग करून तयार आहेत। दिसायलाही ते खूप सुंदर दिसते। हे शिवलिंग थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवावेत। आता या शिवलिंगाची स्थापना करून पूजा कशी करायची ते पहा। शिवपूजेला बसण्या अगोदर स्वच्छ शुचिर्भूत होऊन स्वच्छ पांढरी वस्त्रे परिधान करावीत। कपाळाला पांढरे किंवा भस्माचे त्रिपुंड लावावे। बसण्यासाठी आसन घ्यावे। ज्या जागी आपण पूजा करणार ती जागा स्वच्छ गोमूत्र शिंपडून पुसून घ्यावी। छोटीशी रांगोळी काढून त्यावरती पाट ठेवावा। पाटावरती स्वच्छ धुतलेले पांढरे वस्त्र अंतरावे। पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते पहा। गुलाबजल, गंगाजल किंवा नदीचे पाणी घ्यावे। गरम न केलेले गाईचे दूध, दही, गाईचे तूप, मध, साखर, अष्टगंध, कापूर, मिश्रित चंदन, अखंड पांढरे तांदूळ, नागकेशर, काळे तीळ, चंदनाचा किंवा इतर कोणत्याही फुलाचा सुगंधी अत्तर,
शंकराला अर्पण करण्यासाठी रुद्राक्षाची माळ, पांढरी फुले, रुई किंवा मंदारची फुले, कापूर, भस्म, हळदी कुंकू, अष्टगंध, अभिषेक करण्यासाठी एक प्लेट किंवा तांबण घ्यावे, गणपतीची मूर्ती, पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी ओटीचे साहित्य, 108 किंवा उपलब्ध असतील तेवढे बेलपत्र, 4 विड्याची पाने, मातीस, तुपाचा दिवा, अगरबत्ती किंवा धूप, त्याचबरोबर धोत्र्याचे फूल आणि फळ तसेच बेलाचे फळ घ्यावे, फळांचा रस घ्यावा, कापसाचे पांढरे गजवस्त्र आणि तयार केलेले शिवलिंग एवढे साहित्य घ्यावे। आपल्याला जेवढे साहित्य मिळेल तेवढ्या साहित्यामध्ये आपण पूजा करू शकता। जर आपली इच्छा असेल तर आपण हे पार्थिव शिवलिंग पूजन का करत आहोत त्याचा संकल्प तुम्ही करू शकता। पूजेला सुरुवात करण्या अगोदर धूप दीप प्रज्वलित करून घ्यावा, पूजेच्या मांडणीला धूप ओवाळावा, देवांच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा ठेवावा, दिव्याची गंध अक्षता हळदी कुंकू अर्पण करून पूजा करावी, एक प्लेट किंवा तांबण घ्यावे, त्यामध्ये 2 दाणे अक्षता ठेवाव्यात, श्री गणेशाचे स्मरण करावे व गणपतीची मूर्ती त्या तांबणामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवावी। मी करत असलेल्या पूजेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून प्रार्थना करावी। गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करावा। अभिषेक करून झाल्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसावी। त्यानंतर आपल्या उजव्या हाताला विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवाव्यात, त्यावरती गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी। गणपतीची पंचोपचार पूजा करावी, गंध अक्षता हळदी कुंकू फूल अर्पण करावे, दुर्वा असतील तर त्याही अर्पण कराव्यात। गणपतीला नमस्कार करावा। हातामध्ये 2 दाणे अक्षता घेऊन पाटाच्या मधोमध ठेवाव्यात, त्यावरती तयार केलेले 108 शिवलिंग ठेवावेत। ओम श्री उमा महेश्वराय नमः सुप्रतिष्ठितमस्तु असे म्हणावे। जलधारा म्हणजे अभिषेक केल्यानंतर पाणी जिथून पडते ती बाजू उत्तरेला असावी। त्यानंतर ओम नमः शिवायचा जप करत महादेवावरती जलाचा अभिषेक करावा। संपूर्ण 108 पिंडीवरती अभिषेक करावा। फूल पाण्यात बुडवून फुलाच्या साह्याने संपूर्ण पिंडीवरती अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः स्नानियम समर्पयामी असे म्हणावे। त्यानंतर पंचामृताचा अभिषेक एक एक करून करावा। सर्वप्रथम गाईच्या दुधाने अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः दुग्ध स्नानम समर्पयामी असे म्हणावे। संपूर्ण 108 पिंडीवरती सिंचन करावे। दुधानंतर दह्याने अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः दधी स्नानम समर्पयामी असे म्हणावे। दह्यानंतर गाईच्या तुपाचा अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः घृतम स्नानम समर्पयामी असे म्हणावे। तुपानंतर मधाने अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः मधु स्नानम समर्पयामी असे म्हणावे। मधाच्या स्नानानंतर साखरेने अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः शर्करा स्नानम समर्पयामी असे म्हणावे। अशा प्रकारे हा शिवलिंगावरती पंचामृताचा अभिषेक करावा। त्यानंतर अष्टगंध चंदन कापूर गुलाबजल मिश्रित जे काही जल असेल त्याने अभिषेक करावा। बाकी काही म्हणता येत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ अर्पण करावेत। सर्व 108 पिंडींवरती तीळ अर्पण करावेत। जसे आपण कुलदेवीला लवंगा अर्पण करतो त्याचप्रमाणे शिवलिंगावरती नागकेशर अर्पण करावे। सर्व काही पदार्थ अर्पण करून झाल्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक करावा। ओम श्री उमा महेश्वराय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे। पिंडीवरती जे काही पंचामृत साठले असेल ते फुलाच्या साह्याने बाजूला करावे। त्यानंतर महादेवाला सुगंधी अत्तर अर्पण करावे। जसे आपण स्नान केल्यानंतर वस्त्रे परिधान करतो त्याचप्रमाणे कापसाचे गजवस्त्र देवांचे वस्त्र म्हणून वापरतात। ओम श्री उमा महेश्वराय नमः गजवस्त्रम समर्पयामी असे म्हणावे। यानंतर शिव पार्वतीची पंचोपचार पूजा करावी। ओम श्री उमा महेश्वराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून चंदन लावावे। प्रत्येक पिंडीवरती चंदन अर्पण करावे। ओम श्री उमा महेश्वराय नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी असे म्हणून तांदूळ अर्पण करावेत। ओम श्री उमा महेश्वराय नमः हरिद्रा कुमकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे। हळदी कुंकू अर्पण करताना पार्वती मातेचे जे खाली स्थान असते तिथे अर्पण करावे। आपल्याकडे जर रुद्राक्षाची माळ असेल तर ती पिंडीला घालावी। त्यानंतर शिवलिंगावरती भस्म अर्पण करावे। ओम श्री उमा महेश्वराय नमः भस्म समर्पयामी असे म्हणावे। सर्व पिंडींवरती भस्म वाहावे। ओम श्री उमा महेश्वराय नमः ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी असे म्हणून पांढऱ्या मंदारची निळ्या रुईची किंवा आपल्याजवळ जे उपलब्ध असतील ती फुले अर्पण करावीत। फुले अर्पण केल्यानंतर शिवाष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र अर्पण करावेत।
108 बेलपत्र नसतील तर जेवढे मिळतील तेवढे हातामध्ये घेऊन शिवाष्टोत्तर नामावली म्हणून नंतर ते अर्पण करावेत. बेल अर्पण करताना बेल असा उलटा ठेवावा व त्याचा देठ शंकराकडे येईल अशा प्रकारे ठेवावे. ओम श्री उमामहेश्वराय नमः बिल्वदल पत्रांनी समर्पयामी असे म्हणावे. पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी विड्याची 2 पाने घ्यावीत. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत. खारीक, सुपारी, हळकुंड तसेच खोबऱ्याचा एक तुकडा घ्यावा. यथाशक्ती दक्षिणा तसेच ओटीचे साहित्य घ्यावे. ब्लाउज पीस ही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ओम श्री उमामहेश्वराय नमः धूपमाग्रपयामी असे म्हणून 3 वेळा धूप ओवाळावा. ओम श्री उमामहेश्वराय नमः दीपम दर्शयामी असे म्हणून गाईच्या तुपाचा दिवा 3 वेळा ओवाळावा. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचे चौकोनी भरीव मंडल करून त्यावरती फळे ठेवावीत. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् असे म्हणत एक बेलपत्र फळावरती ठेवावे. शंकराच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्य दाखवताना तुळशीचा वापर करू नये, बेलाचा करावा. त्यानंतर एक बेलपत्र पाण्यामध्ये बुडवून गायत्री मंत्र म्हणत नैवेद्याभोवती 3 वेळा फिरवावे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा असे म्हणून ते बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करावे. त्यानंतर परत एकदा बेलपत्र हातात घेऊन 3 वेळा नैवेद्याभोवती फिरून परत तीच कृती करावी. ओम श्री उमामहेश्वराय नमः ध्यायम ध्यायमी नमस्काराने समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर क्रमाने गणपतीची तसेच पार्वती मातेची दुर्गे दुर्गट भारी ही आरती आणि शंकराची आरती करावी. आरती करून झाल्यानंतर कापूर प्रज्वलित करून कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सैतम नमामी ही कापराची आरती करावी. सर्व देवांना कापूर दाखवावा व नंतर घरातल्या सर्वांना तो द्यावा. अशा प्रकारे हे महाशिवरात्रीला मातीचे 1 किंवा 108 पार्थिव शिवलिंग करून त्याचे पूजन करावे. आपली मनोकामना जी असेल ती सांगावी. त्यानंतर कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील किंवा पूजेमध्ये काही राहिली असेल तर त्याची कान धरून हात जोडून क्षमा मागावी. आई पार्वती, देवा महादेवा, माझ्याकडून या पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास मला क्षमा करावी असे म्हणावे किंवा अपराध क्षमा स्तोत्र येत असेल तर तेही म्हणू शकता. अशा प्रकारे हे आपले 108 पार्थिव शिवलिंगाचे पूजन संपन्न होते. या पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन सायंकाळी केले जाते. इतर वेळी ह्याचे विसर्जन सायंकाळी केले जाते, पण महाशिवरात्रीला दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही विसर्जन करू शकता. विसर्जन कसे करायचे ते पहा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवावा. गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले अर्पण करावीत. बेलपत्र अर्पण करावे. धूप दीप ओवाळून अन्नाचा नैवेद्य दाखवावा. केलेली सर्व सेवा माता पार्वती आणि भगवान शंकराच्या चरणी अर्पण करावी. नमस्कार करावा. त्यानंतर हातामध्ये अक्षता घेऊन विसर्जनाचा पुढील मंत्र म्हणावा. यांतु देवगणः सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकामना सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च असे म्हणून या अक्षता शिवलिंगावरती अर्पण कराव्यात. यामुळे यातील दैवत्व निघून जाण्यास मदत होते व शेवटी ती माती उरते. त्याचे विसर्जन करावे. हे तुम्ही वाहत्या नदीमध्ये किंवा पवित्र जलाशयामध्ये किंवा घरच्या घरी विसर्जन करू शकता. जे काही पिंडीवरती फुले, बेलाचे पाणी असतील, जे काही निर्माल्य असेल ते बाजूला काढून घ्यावे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी भरून घ्यावे. ताटासोबतच पिंडीला उचलून घ्यावे व जो जलधारीचा भाग उत्तर दिशेला होता तो आपल्याकडे येईल अशा प्रकारे त्याचे विसर्जन करताना ठेवावे. नमः पार्वतीपतये हर हर महादेव म्हणून विसर्जन करावे. अशा प्रकारे पूर्ण विसर्जन केल्यानंतर माती पूर्ण वितळल्यानंतर ते माती आणि पाणी बेलाच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही झाडाला, तुळस सोडून इतर कोणत्याही पूजनीय झाडाला अर्पण करावी. अशा प्रकारे या पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करावे. तर हे पार्थिव शिवलिंग तयार करून पूजण्याचे अनेक फायदे आहेत. मातीपासून बनवलेले हे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केल्याने अत्यंत फलदायी मानले जाते. श्रद्धा आणि भक्तिभावाने जर पार्थिव शिवलिंगाची पूजा केली तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने दुःखांचा त्वरित नाश होतो, आर्थिक प्राप्ती होते, समृद्धीचे मार्ग मोकळे होतात. या महादेवाच्या पूजेने, अभिषेकाने आपले आरोग्य सुधारते. आरोग्याच्या ज्या काही तक्रारी असतील त्या नाहीशा होतात. सुख आणि शांती मिळते. आपल्या घरातील, आपल्या शरीरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते. अत्यंत भोळ्या स्वभावाचा असणाऱ्या या शंकराची भोळ्या मनाने सेवा केली तर आपल्याला जे हवे ते मिळतेच. तर हे झाले पार्थिव शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केल्याचे फायदे.
तर ही 108 मातीच्या पार्थिव शिवलिंगाची स्थापना तसेच पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। महादेव पार्वतीची सेवा करा आणि पुण्य कमवा। श्री स्वामी समर्थ।